तर नमस्कार मित्रांनो मी तुमचं लाडू गावीत मांडव माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं जर स्वागत करत आहे. मित्रांनो, पहिल्यांदा आधी तुमका सगळ्यांका गुढीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा समजला मित्रांनो. आणि मित्रांनो, ह्या आता मी हत्यार घेऊन खाय जाते माझे टाळे फाळे सगळं काय माझ्या घेऊन. मित्रांनो, आज बरोबर गुढीपाडव्या आमच्या होडी येतो, म्हणजे आमच्या होडी एक वर्ष चालला असा. म्हणजे गेल्या वर्षी आम्ही गुढीपाडव्या मूर्त केलेलो आमच्या फायबराचं, आणि यावर्षी त्या काही एक वर्ष पुरा झालेला असा. आणि मित्रांनो, मी आता होडी एक बूम लायलं आणि म्हटलं आता होडी यायची, आज बड्डे आहे ना होडी येतो, म्हटलं एकादशी करूची आणि बूम बसवलो त्याचो मूर्त करूचो. बूम म्हणजे वडूची मशीन तास का समजला मी पुढे येईल भट आणून येऊचो समजला. चला तर आता मित्रांनो जाऊया होडियाकडे. आणि होडियाकडे परत जाऊन मग आज तसं पाडी व्हा, त्याच्यामुळे आमच्या देवळाकडे कार्यक्रम असता मोठो समजला. मोठं म्हणजे जसं हे का होतो होळी एक तसंच कार्यक्रम असतं देवी होतो सगळा काय तर. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे गुढी उभारलेल्या सध्या आता गुढी उभारूचे नाही, देवळाकडे कार्यक्रम जातो त्याच्यानंतर कितक्या वाजाने मग त्याचं घराकडे जाऊन मग आम्ही गुढी उभारतो समजला. तर व्हिडिओ मित्रांनो पुढे शेवट टाकायत बघित राहा समजला. चला मित्रांनो, होडियाकडे इलय आणि हो बघा तो बूम सांगते बसायला तो बूम मशीन वडूची बॅटरी ही मशीन. मित्रांनो, त्याचा तुमका कसा काय असा मग सांगतले समजला पुढल्या व्हिडिओ. तो जर आज मूर्त पाडया ह्याचा आमला पाडयाचा होळीकडले बिन सगळा करूचा, त्याच्यामुळे व्हिडिओ मोठो होतलो. आणि ह्याचं कसं व्यवस्थित पद्धतशीर दाखवून त्याच्यामुळे कसं दर्यातच दाखवतले समजला, चलोन बिलोन सगळा व्यवस्थित. आता तवसर भटाची वाट बघूया. भट येता नावा घेतले ना सांगल्या 8:50 झाले बघ येतो आता. तर मित्रांनो, ज्यांची आम्ही आतुरतेने वाट बघी होतो ते आमचे सुभाष भटजी इल्लेले असत. हे बघ आता कामा खोटी नाही, सरसाला सगळा टाटरायत करतले पूजा बिजा जबरदस्त. काय नाही हा बाबक वडूचा मशीन झपाझप सगळी तयारी. फक्त बॅटरी वरा गोई ती सोलार करू घेतो तसा काय ना. सोलार चार्जिंग केलंय का बघू नको तशी ना. एकदा चार्जिंग झाले का झाला दिवसाची सोलार जातील चार्जिंग. हार बीर बांधून घेतलो सरसाला पूजा करतले. नाळीचं दुसरं येऊ पगाराचं ती नाळी केली नाळीचं. जास्त एक जे का बांधलं ते एक आहे की हडे उतला मूर्त केलो ना तो थंय बांधाय ना पगाराक तरी बांधाय ते असं बांधाय. माधवाय नमः गोविंदाय नमः श्रीकेशवाय नमः माधवाय नमः विष्णवे नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरये नमः श्रीकृष्णाय नमो नमः अविघ्नं कुरु इति भवन्तः प्रबन्धु प्रारम्भकार्ये अविघ्नमस्तु वरदमूर्ते श्रीमन्महादेवाय यजमानस्य कुलदेवता कृपादेवी परमेश्वर्यै नमो नमः. अविघ्नं कुरु सुमुखस्यैकदन्तशकबरो गजकर्णकलम्बोदरस्य वडविघ्ननाशवनादिभो धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालगङ्गो एतानि नामानि वक्पदेशे विद्यारमे विवाहे प्रसन्नवदनं सर्व विघ्नोपशान्ते सर्वमङ्गलमङ्गले शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके देवी नारायणे नमोस्तुते. श्रीमद्भगवतो पुराणस्य भरतवर्षे जम्बूद्वीपे दण्डकारण्ये तीरे
सरस्वती रेवापयोष्णे जन्मदायिने सदा शान्तिं कुरुष्व मे यन्त्रादिष्टात्रे लक्ष्मे नमो नमः पाद्यमर्घ्यमाचं नमः स्नानंत पोत. तुलसीदलमालकटे त्वां पूजयामि जगति हे ऋतुकाले पुष्पपत्राणि समर्पयामि वनस्पती रसोद्भूतो कुलदेवता के पाडवे परमेश्वरे इष्टब्रह्मेश्वर स्थळातील फुलातील सर्व पुष्पाच्या अभिमानाचे स्मरण करून तर तुमच्या संगतीत अनन्य भागांचे त्याने आज आपल्या ह्या नौकेसाठी म्हणून सांगितल्यानंतर यंत्र आनंद ठेवला तर प्रीत्यर्थ जर आपले जे काही उद्योगधंदा करतात त्या व्यवसायासाठी म्हणून हे कार्य तुमच्या संगतीत केली आहे तर ती तुम्हाला आपल्या सर्व दैवत आता आमची होळी जी आता लक्ष्मीची पूजा झालेली आहे समाजला आणि एकादशी सगळा केला. आता मित्रांनो आज पाडवी आहे त्याच्यामुळे मूर्त बरोबर मूर्ताची खुडी लायतोय समाजला मा आणि उद्या बघूया काय हारता आता खुडी लावून घेतोय आम्ही मूर्ताची. आज कसं मूर्त बरोबर असा मा त्याच्यामुळे उद्या बघ हा काय गावतं आता उद्या पहिलोच दिवस. मूर्त ताग रगडून धरून बांगडू फांगडू फारा धरून जा कसा खायचा तोड करून हाड. चल थोडी लावून झाली त्या काय चढवचा संध्याकाळी तर मग बघतो आम्ही. आता फिरवून दाखवायचे सध्या तवसर समाजला आणि बाकी सगळ्या दारी सगळी पुरी माहिती आहे त्याला समाजला याचा कसा कसा काय असा फक्त मूर्ताचा कसा फिरताचा दाखवायचा फुल फास्ट याच्यावर सगळा असा हळू कमी जास्ती सिस्टमॅटिक धंदो समजला. तर मित्रांनो झाला समाजला येळेचा काम सगळा. आता होळीकडे जाऊया. होळीकडे म्हणजे येळ असा आता 11-1 वाजता चालू आता समजला होळीकडे सगळा. तर बघूया आता थैसरला समाजला कसा खायचा आणि मग आमची घोडी उभारतेली. तर मित्रांनो आता आम्ही देवळाकडे इल्लेलो समाजला लोक जमले आता बघूया. हे काय रे हे बघ बाळालो जाऊलो सगळे इले पोरकट सगळे हे बघ सगळे पोरकटशाही सगळी जमलेली असा आणि ते ह्या करत होती व वळेसार बांधून घेतात आता परत.
थोडं द्या. तर मित्रांनो बघल्यात मा देवळाकडला सगळा आटापला आणि हे बघ आता सगळे आमचे असले तयारी लागली. लाजू बाबा आमचा रांगोळी काढता मस्तपैकी आणि हो बुवा यो भट यो भट. चला तर जाते घराकडे. आमच्या बघा काय करतात हे सगळेजण आता वावरांग लागले समजला. हो दुसरं बघलं आमच्याकडे असा असा बघ घे ह्या दोडप्या बघ कसा तयारी करता. व्यवस्थित गच्चा आहे जातोय घरा आमच्याकडे ती तयारी चालू असा झाला. तर मित्रांनो हे बघ आमच्याकडे ह्या करतो घोडी उभी करतो आमची. धर 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 काय शिडीवर तिथं धरलंय बघ. इथे या बघ निंजा टेक्निक घोडी उभी करूचा आमचा. लागला काढू घे. धरू या मित्रांनो पूजा करतोय मी आता गुढी याची समजला.
आरूला अगरबत्ती पेटवून घेतो सर मग ते गेली तरी आता पाणी तर मित्रांनो आता होळी झाली, रंगपंचमी झाली, पाडयो झालो समाजला. आमचो कसो 15 दिवसाचो कार्यक्रम असता समाजला शिगमो. आता आमची कशी देव होळी असल्यामुळे आमचो कार्यक्रम पहिलो देवळाकडे जातलो आणि मग पाडयो घोडी जी असा ती घराकडे. नंतर आमचे लोक सगळे सातवाड्याची आमची होळी असता पूर्ण मोठी. त्याच्यानंतर थैसर जेव्हा तर पुरा आता देवळाकडे काम. त्याच्यानंतर प्रसादी आणि वाटून बिटून मग घराकडे येऊन आमची गुढी पुजतले. असं आमच्याकडे पहिल्यापासूनचा चल दिला समाजला. आता तर हे कार्यक्रम झालेले असतात आणि आता होळी ही आमच्या आता येतली ती 15 दिवसांनी पौर्णिमा. त्या पौर्णिमेक तोडतले समाजला मग होळी. तर मित्रांनो ह्यो सो आमचो उपायंडा मुठातलो कार्यक्रम असा समाजला सगळं. आता तुमका ह्यो व्हिडिओ सुद्धा कसो वाटलो तर नक्की कमेंट करून सांगा. घंटा भांडा विसरा नका आणि माझ्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करून मात्र विसरा नका. आता असेच भेटा नवीन व्हिडिओच्या. धन्यवाद.